एकदा एक मुलगा होता. तो पब्लिक स्पीकिंग करायला खूप घाबरायचा. एकदा तो स्टेजवर बोलण्याचा प्रयत्न करतो. त्याचा फर्स्ट टाईम असल्यामुळे तो चांगला परफॉर्मन्स देऊ शकला नाही आणि लोक त्याची खिल्ली उडवायला लागले. त्याचे मित्र पण त्याला बोलतात की सोडून दे आता हे सगळं, या गोष्टी तुझ्या आवाक्या बाहेरच्या आहेत. या अशा बोलण्यामुळे त्याला हळूहळू वाटू लागते की आता तो यापुढे कधीच पब्लिक स्पीकिंग नाही करू शकणार आणि या कारणामुळे तो कधीच या नकारात्मक वातावरणातून बाहेर निघण्याचा प्रयत्न पण नाही करत. एक विद्यार्थी जो एखाद्या विषयामध्ये हुशार नाही आहे तर त्याचे पालक आणि त्याचे शिक्षक सारखे त्याला बोलतात की तू त्या विषयामध्ये हुशार नाही आहेस. दुसऱ्यांकडून सारख्या या गोष्टी ऐकून आणि विचार करून त्याची ही एक स्पष्टीकरण देण्याची पद्धत बनून जाते की तो त्या विषयामध्ये हुशार कधी बनू शकतच नाही. या कारणामुळे तो कधी त्या विषयात हुशार बनण्याची मेहनतसुद्धा घेत नाही. तो हा विचार करतो की मी तर यात हुशार नाहीच आहे, तर मग यावर मेहनत करून काय फायदा. ही सर्व उदाहरणे आहेत लर्न हेल्पलेसनेसची. याचा अर्थ आहे निगेटिव्ह परिस्थितीमधून बाहेर निघण्याचा प्रयत्न न करणे. कारण की तुम्ही तुमचा भूतकाळ आणि आजूबाजूच्या लोकांकडून शिकलेले असता की तुम्ही हे असे नाही करू शकत. 1965मध्ये लेखक मार्टिन सेलिग्मन यांनी एक प्रयोग केला. त्यांनी 2 कुत्र्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बंद करून ठेवले. पहिल्या कुत्र्याला मंद असे इलेक्ट्रिक शॉक दिले आणि पळून जाण्याचा रस्ता पण उघडाच ठेवला. त्याने पळण्याचा प्रयत्न पण केला आणि तो यशस्वीसुद्धा झाला. दुसऱ्या कुत्र्याला देखील असेच शॉक दिले, पण त्याचा पळण्याचा रस्ता बंद ठेवला. थोड्या वेळातच तो कुत्रा हे समजून जातो की आता तो काहीच नाही करू शकत आणि तो तिथेच झोपून शॉक सहन करत राहिला. आता लेखकाने त्याच 2 कुत्र्यांना नवीन जागी बंद केले. यावेळी दोघांच्याही पळण्याचा रस्ता उघडा ठेवला. पहिला कुत्रा जो शॉकपासून वाचण्याचा रस्ता शिकला होता तो एका सेकंदात पळून गेला, पण तो दुसरा कुत्रा तिथेच बसून शॉक सहन करत राहिला. विपरीत तो या नवीन जागेवरून एकदम आरामात पळून जाऊ शकत होता. जर आपण त्या मुलाचा आणि त्या विद्यार्थ्याचा विचार केला तर आपल्याला हे समजते की बहुतेक करून माणसेसुद्धा त्या हेल्पलेस कुत्र्यांप्रमाणेच वागणूक ठेवतात. याच्या विरुद्ध आहे लर्न ऑप्टिमिझम. जे आशावादी असतात ते सरासरी जास्त यश साध्य करतात. त्यांचे एकूणच आरोग्य हे चांगले असते. ते खूप जास्त आनंदी जीवन जगतात. दुसऱ्या बाजूला पेसिमिस्ट म्हणजेच निराशावादी लवकर आपली हार मानतात, नेहमीच तणावात राहतात आणि एक भीतीपूर्ण आयुष्य जगत असतात. आशावादी आणि निराशावादी यांच्यामध्ये एक मोठा फरक हा त्यांच्या एक्सप्लेनेटरी सिस्टममधून किंवा एक्सप्लेनेटरी स्टाईलमधून येतो की वस्तू या कायमस्वरूपी आहेत, व्यापक आहेत की वैयक्तिक आहेत म्हणून. समजा तुम्ही एका मुलीला भेटता आणि ती तुमचा बराच अपमान करते, तर अशा वेळी तुम्ही एक निराशावादी असाल तर तुम्ही हा विचार कराल की हा अपमान कायमस्वरूपी आहे, मला आयुष्यात कोणतीच मुलगी पसंत नाही करणार. आणि त्याच जागी जर तुम्ही एक आशावादी असाल तर तुम्ही असा विचार कराल की हे कायमस्वरूपी नाही आहे, अशा पण मुली असतील ज्या मला पसंत करतील. जर तुम्ही एक निराशावादी आहात तर तुम्ही हा विचार कराल की हे एक व्यापक स्वरूप आहे आणि मी इंटरेस्टिंग व्यक्ती नाही आहे. जर तुम्ही एक आशावादी असाल तर तुम्ही हा विचार कराल की इतके पण हे व्यापक नाही आहे. परिस्थिती थोडी वेगळी होती, पण याचा अर्थ असा नाही की मी एक बोरिंग व्यक्ती आहे. जर तुम्ही एक निराशावादी आहात तर तुम्ही हा विचार कराल की हे खूपच वैयक्तिक आहे, मी चांगला दिसतच नाही आणि मुली माझा असाच अपमान करत राहतील. आणि जर तुम्ही एक आशावादी आहात तर तुम्ही हा विचार कराल की हे वैयक्तिक नाही आहे, कदाचित त्या मुलीचा आज मूड खराब असेल. आशावादी असणे ही एक अशी गोष्ट आहे जी आपण शिकू शकतो. तर आता तुम्ही काय करायचे आहे? तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह लोकांसोबत राहायचे आहे. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, शो मी युअर फ्रेंड्स अँड आय विल शो यू युअर फ्युचर. म्हणजेच तुम्ही मला तुमचे मित्र दाखवा आणि मी तुम्हाला तुमचे भविष्य दाखवेल. जर तुमचे मित्र नेहमी रडतच असतील तर याची शक्यता खूप जास्त आहे की तुम्ही पण कधी हसणार नाही. तुम्ही ज्या लोकांसोबत राहता त्या लोकांसारखेच विचार करणे सुरू करून देता. नकारात्मकतेला दुर्लक्ष करण्याला तुमचे ध्येय बनवा. असे बोलले जाते की जर तुम्हाला गरुडाप्रमाणे झेप घ्यायची असेल तर बदकाची संगत सोडावी लागेल. विचार करा, तुम्ही किती आशावादी असते जर तुम्ही जगातल्या यशस्वी व्यक्तींसोबत राहत असते, जसे की वॉरन बफेट, स्टीव्ह जॉब्स, इलॉन मस्क, बिल गेट्स इत्यादी इत्यादी. हे अशक्य वाटतंय ना? पण हे शक्य आहे. हे शक्य आहे त्यांचे पुस्तकं वाचून, त्यांच्याविषयी वाचून, त्यांचे विचार ऐकून. जेव्हा तुमच्या डोक्यात अशा चांगल्या लोकांचे विचार येतील तेव्हा तुम्हीसुद्धा त्यांच्याप्रमाणे आशावादी विचार कराल. तुमच्या डोक्यात निगेटिव्ह विचार आलेच नाहीत
तर तुम्ही कधीच निराशावादी बनणार नाहीत. जर तुम्हाला पुस्तके वाचणे नाही आवडत तर तुम्ही यूट्यूबवर चांगले चॅनल सबस्क्राईब करू शकता, ज्यामुळे तुम्ही जेव्हा पण यूट्यूब चालू कराल तेव्हा तुमच्यासमोर एखादी चांगली व्यक्तीचा व्हिडिओ असेल. तर आपण बघितले की आशावादी असणे खूप फायदेशीर आहे, पण आशावादीचा अर्थ हा नाही आहे की तुम्ही प्रॉब्लेमला पूर्णपणे दुर्लक्ष करावे. उदाहरणार्थ, अशी कल्पना करा की तुम्ही एका निरुपयोगी बिझनेस आयडियावर काम करत आहात. बिझनेसमध्ये कोणत्याच प्रकारची वाढ होत नाही आहे आणि तुम्ही एक निर्बुद्ध आशावादी असाल तर तुम्ही हे बोलता की हे काही कायमस्वरूपी नाही आहे. तुम्ही पैसा आणि वेळ त्या बेकार आयडियावर खर्च करत जाता. एका वर्षापर्यंत काहीच प्रोग्रेस होत नाही. मग तुम्ही बोलता, हा तर प्रोजेक्टचा भाग आहे, आता सध्या खूप मंद आहे, पण आयडिया खूप छान आहे. तुम्हाला लोकांचा पाठिंबा हवा आहे, पण कोणी तुमच्या या बिनकामी आयडियाला पाठिंबा देऊ इच्छितच नाही आणि तुम्ही बोलता आज त्यांचा मूड कदाचित खराब असेल. आता तुम्ही या अशा माणसाला काय बोलाल? एक आशावादी की एक मूर्ख? आशावादी असणे हे तेव्हा खूप त्रासदायक ठरू शकते जेव्हा ते संतुलित नसेल, कारण शेवटी तुम्ही ती जबाबदारी नाही घेणार जी तुम्हाला घ्यायला हवी होती. त्यामुळे मी तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही आशावादी बना, पण सोबतच याला संतुलित ठेवा वास्तवासोबत. आता जर आशावादी राहणे शिकले जाऊ शकते तर हा व्हिडिओ तुम्ही इतरांसोबत शेअर करून त्यांची मदत करा हे शिकण्यासाठी. कमेंट करा. तुमच्या कमेंटमधून मला खूप जास्त प्रोत्साहन मिळते. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक नक्की करा आणि अजूनपर्यंत तुम्ही मला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून टाका. तुमच्या या तीनही गोष्टी खूप प्रोत्साहित करणाऱ्या ठरतात माझ्यासाठी आणखीन चांगले व्हिडिओ बनवायला. तर आत्तापुरते एवढेच. लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, कारण मित्रांनो तुम्ही खूप महत्त्वपूर्ण आहात. वाचत राहा, शिकत राहा, असेच पुढे जात राहा. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.